महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. उशी शिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो. नंबर 2. भूक लागत नसेल तर भूक लागली असतानाही जेवण हवेसे वाटत नसेल तर एक गुळाचा खडा खावा. नंबर 3. गरम पाण्याने आंघोळ केल्यास केस कमजोर होतात. नंबर 4. कमी पाणी पिल्याने ओठ काळे होतात. नंबर 5. जो रोज रिकाम्या पोटी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाही. नंबर 6. मसूर जास्तीत जास्त खा, पोटाच्या आजारांपासून आराम मिळतो. नंबर 7. जास्त लस्सी प्यायल्याने सांधेदुखीच्या तक्रारी होतात. नंबर 8. हिरवी वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होतो. नंबर 9. पालक घसा आणि फुफ्फुसाचा त्रास बरा करते. नंबर 10. बदाम दह्यासोबत खा, ताकद येईल. नंबर 11. ग्रीन टी मध्ये लसूण टाकून प्यायल्याने शरीरात ताकद येते. जे लोक खूप थंड पाणी वापरतात त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. कच्चे दूध हाडे मजबूत करते. जर तुम्हाला लवकर म्हातारे होऊ नये असे वाटत असेल तर जेवणात अद्रकचा वापर करा. नंबर 15. नेहमी कमी भात खा, दमा होणार नाही. कपड्यांवर डाग दिसल्यास लिंबूने धुवा. झोप येत नसेल तर रात्री दुधात शिजवलेले मखाने खावे आणि पायाच्या तळव्याला तेलाने मॉलिश करावे. मुळेची पाने चघळल्याने पोटातील जंत मरतात. जेवणाच्या 1 तास आधी पाणी प्या आणि जेवताना पाणी पिऊ नका. पचनसंस्था सुरळीत राहील. हरभरा डाळीच्या पाण्याने चेहरा 6 दिवस धुवा, चेहऱ्याचा रंग गोरा होईल. चहा प्यायचा असेल तर जेवल्यानंतर 1 तासानंतर प्यावा. जर तुम्हाला जळजळ होत असेल आणि घशात मिरचीची चव वारंवार जाणवत असेल तर खरबूज खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि जळजळ होणार नाही. खूप थंड पाणी प्यायल्याने म्हातारपण लवकर येते. ज्याची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी उसाचा रस रोज प्यावा. गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा लवकर प्रभाव होतो. रक्ताची कमतरता असल्यास रोज कोथिंबीर मध्ये बीटरूट खा. नंबर 27. जे रात्री बराच वेळ जागे राहतात त्यांची मानसिक स्थिती कमजोर असते. आठवड्यातून एकदा शरीरावर तेल मॉलिश करा. यामुळे शरीरात चपळता येते. केळी रक्तदाब नियंत्रित करते, त्यामुळे केळी रोज खा. जळलेल्या जागेवर अंड्याचा पांढरा भाग लावल्याने फोड येत नाही. लिंबू, ओवा आणि सुका मेवा डायबिटीसच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे. मासे खाणाऱ्या लोकांचे हृदय चांगले राहते. कडुलिंबाचा रस प्यायल्याने पिंपल्स होत नाही. जास्त अन्न खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. रोज दही खाल्ल्याने पोटाचे सर्व आजार बरे होतात. दुधासोबत खजूर खाल्ल्याने विसरण्याचा आजार दूर होतो. कोणतेही फळ जेवण करण्यापूर्वी खा. आयुष्यभर शरीरात अशक्तपणा येणार नाही. कच्च्या गाईचे दूध चेहऱ्यावर लावल्याने रंग चमकतो. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ दूर होते. चटणीमध्ये काळे मीठ टाकल्याने चटणी जास्त काळ खराब होत नाही. चमेलीच्या फुलांचा वास घेतल्याने घशात कफ होत नाही. हसण्याने मेंदूतील ताण कमी होतो. झोपण्यापूर्वी आल्याचा तुकडा खाल्ल्याने पोट बाहेर येण्यापासून थांबते. चिंच रात्री पाण्यात भिजवून ठेवा. नंतर त्या पाण्याने केस धुवा आणि बदाम किंवा खोबरेल तेलाने मॉलिश करत राहा. केस लांब आणि दाट होतील. खजूर खाल्ल्याने लगेच पाणी पिऊ नये, कारण यामुळे पचनक्रिया बिघडते. नियमितपणे गाजर खाल्ल्याने हृदयरोग संबंधित आजार होत नाहीत. तुळशीची पाने चघळल्याने लघवीच्या जळजळीपासून आराम मिळतो. उपाशी पोटी कांद्याचा रस प्यायल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर येतो. कांद्याचा रस साधारण 50 ml घ्यावा. सकाळी उपाशी पोटी सब्जा सीड्स व लिंबू एकत्र केल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. तुमचे वजन जर वाढत नसेल तर भिजवलेले काळे चणे आणि खजूर खा. यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. उभे राहून पाणी पिल्यामुळे उतार वयात गुडघेदुखी किंवा टाचदुखीचा त्रास होतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी लघवी करून झोपल्याने किडनीचे आरोग्य कायम चांगले राहते. जर तुमच्यावर पोटाचा घेर खूप वाढला असेल तर नाभीमध्ये रोज रात्री बदाम तेलाचे 2 ड्रॉप घाला. यामुळे पोटावरची चरबी कमी होऊन पोटाचा घेर कमी होतो. सकाळी उठल्यावर तोंड न धुता कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीर निरोगी राहतं आणि पोट देखील साफ होतं. तापामुळे
उत्तम घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून गरम चहा केलेलं पिणे, यामुळे ताप पटकन उतरतो. रोज सकाळी उठल्यावर आणि अनशेपोटी कोमट दुधामध्ये मध घालून प्यायल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. कधीही कापून ठेवलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवून नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा अजिबात वापर करू नका, यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. नेहमी ताजा कांदा कापून वापरा. तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर दुधामध्ये बडीशेप घालून प्यावे, त्यामुळे गुडघेदुखी बराच प्रमाणात कमी होते. जर दम्याचा त्रास असेल तर नियमित एक वेलची सकाळ संध्याकाळ खावी, यामुळे दम्याचा त्रास होत नाही. तुम्हाला जर दीर्घकाळ तरुण राहायचं असेल तर दुधामध्ये खारीक भिजवून खाल्ले पाहिजे, यामुळे साधा उपाय देखील तुम्हाला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करेल. रात्री भिजवून ठेवलेले काळे मनुके जर सकाळी खाल्ले तर अशक्तपणा कमी होतो, रक्तवाढ होते आणि महिलांची प्रजनन क्षमता वाढते. तुमचे ओठ जर काळे पडले असतील तर ओठांना रात्री झोपण्यापूर्वी नियमित गुलाबाचं पाणी लावा. रात्रीची उरलेली चपाती किंवा भाकरी सकाळी दुधासोबत खाल्ल्यामुळे पोटाचे विकार दूर होतात, अपचन कमी होतं, बद्धकोष्ठता दूर होते. चेहऱ्याचा रंग वाढवायचा असेल तर साईमध्ये बेसन घालून हा फेस पॅक चेहऱ्याला लावा, यामुळे त्वचा नितळ होऊन चेहऱ्याचा रंग उजळतो. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा आणि ते सकाळी प्यावे, यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्ताची कमतरता दूर होते आणि वजन सुद्धा नियंत्रणात राहते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी साखरेऐवजी नियमित गुळाचं सेवन करा. तुम्ही खजूरही खाऊ शकता. दातावर असलेले पिवळे डाग कायमचे दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलामध्ये थोडंसं मीठ घालून त्याने दात घासा, यामुळे दातावरील पिवळेपणा कायमचा नाहीसा होतो. दुधावरच्या साईमध्ये थोडीशी हळद पावडर घालून चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा तजेलदार चमकदार बनतो. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर रात्री पाण्यामध्ये बडीशेप, जिरं, धने भिजत ठेवा आणि सकाळी हे पाणी उकळून अर्ध करायचा आणि अनाशेपोटी सकाळी गाळून प्यायचं, त्यामुळे वजन लवकर कमी होते. वजन कमी करण्यासाठी सकाळी 2 ते 3 लसूण तुपात तळून खा, वजन कमी होईल. या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.